हाय तर मित्रांनो, आज आपला सकाळचा पहिला दिवस स्टार्ट झाला आहे आणि आता वाजले सकाळचे 5:15. आपण आता पहिलं जाणार आहे पहिलं जाणार आपण CNG भरायला. चला मित्रांनो, आता आपण आलो हे कालेवाडीचं CNG पंपला. आता इथं CNG भरूया. आपला अर्धा टाकीच्या वरती आहे CNG. तर बघूया आता किती बसतोय. काम चालू करायचं म्हटलं फुल केलं पाहिजे सकाळ सकाळी. तर बघूया कितीचा CNG बसतोय. आता बघूया पहिली ट्रिप आपल्याला कुठली लागते. आता ओला उबर आपण सगळे लॉग इन करूया. पहिल्या ड्रॉप पाशी आपण आलोय. पहिला ड्रॉप आपल्याला थोडा लांबचा होता पण घेतला. 350 रुपये दाखवत होते. तर हिंजवडीवरनं स्वारगेटचा ड्रॉप आहे. तर आता आपण चालू आहे कस्टमरला पिकअप करायला. तर बघूया काय होतं. आता लोकेशनवर तर आलोय कस्टमरच्या. पहिल्या कस्टमर खालीच थांबलेत माझ्या ते. बघूयात. तर पहिली ट्रिप आपण ड्रॉप केली आहे. कस्टमरला स्वारगेटला सोडलं आहे आणि आपल्याला त्याचे भेटलेत 296. कस्टमरने ऑनलाईन पे केलं 207. त्यांना प्रोमोमध्ये कुपन कोड भेटलं आहे 88 रुपीजची. ते आपल्या वॉलेटमध्ये ॲड होतील. आता ही राईड कंप्लीट केली. तर बघूया पुढची राईड कुठं लागते. दुसरी ट्रिप लागली आपल्याला स्वारगेटवरनं. काय वाटतं आज बसेस वगैरे नव्हत्या त्यामुळे खूप वेळ लागला. आपल्याला 15-20 मिनटं लागले दुसऱ्या ट्रिपसाठी. रॅपिडोवरनं ट्रिप लागली आहे 207 रुपयाची. आपलं विमाननगर ड्रॉप करायचं आहे. तर चला आता चालतोय कस्टमरला पिकअप करायला. ड्रॉप केल्यावर बघूया किती होते. ड्रॉप आपण केला विमाननगरला. आपल्याला पर किलोमीटर 16.5 रुपयांनी भेटली आहे राईड. 209 रुपये झालेत. आता वाजले 7:51 आणि आपली अर्निंग झाली आहे. उबरमध्ये एक पहिली ट्रिप भेटली आपल्याला. त्याचे 336 आणि रॅपिडोची आपल्याला आली आहे 209. तिसरी ट्रिप लागली आपल्याला 170 रुपयाची. विमाननगरवरनं शिवाजीनगरचा ड्रॉप आहे. म्हणजे आपल्याला 10 किलोमीटरचे 170 रुपये असे काय भेटतात. ते आता चाललो पिकअप करायला. बघूया काय होतं. कस्टमरला ड्रॉप केलं आहे लोकेशनवर आणि आता आपल्याला या ट्रिपचे भेटले 173. हे कंप्लीट करूया. अँड आता बघूया पुढची ट्रिप कधी लागते. आता लॉंग ट्रिप आली एक आपल्याला ओलावरनं 400 रुपयाची. चाकणखेडची आहे. तर लॉंग ट्रिप असलं जास्त आपल्याला परवडतं. जास्त तर आपण लॉंग ट्रिप घ्यायचं बघायचे. तर आता कस्टमरला इथं पिकअप करायचं आहे शिवाजीनगरवरनं चाकण. 1 तासभरचा रस्ता आहे. तर कस्टमरला पिकअप करायला जाऊया आणि मग ड्रॉप केल्यावर बघूया तिथनं आपल्याला लवकर ट्रिप भेटते की नाही भेटत. आउटसाईडला जास्त तर भेटत नाही. आउटसाईडला गेलं आपण असं चाकण खेड शिवापूर वगैरे जाऊ तर त्या साईडनं आपल्याला कधी लवकर ट्रिप भेटत नाही रिटर्नसाठी. आता बघूया गेल्यावर. मॉर्निंगचा टाईम आहे तर भेटू शकते आपल्याला रिटर्न. तरी बघूया किती वेळ लागतो. कस्टमरला इथं चाकणला आता ड्रॉप केलं आहे. 412 रुपये आपल्याला भेटलेत. तर बघूया आता हे डन करूया आता आपण. आणि पुढची ट्रिप आता कुठं लागते बघूया आणि किती वेळात लागते. पुढची ट्रिप पण आपल्याला पडली लागली. जास्त वेट नाही करावा लागला. ही ट्रिप आपल्याला घराजवळची लागली चिंचवडची. त्यामुळे एक्सेप्ट केली. म्हणजे आता आपण जाऊ जरा नाश्ता वगैरे करूया. मग काय आपलं कंटिन्यू परत चालू राहील. आता कस्टमरच्या लोकेशनवर चाललं 2 मिनटावर आहे. कस्टमरला पिकअप करूया आणि मग बघूया त्याचे किती रुपये देतात काय होते. आपली एक सकाळपासून ते आत्तापर्यंत अर्निंग आपण नंतर कॅल्क्युलेट करूया. तर आपण आता कस्टमरला ड्रॉप केलं आहे. चाकणमधून पिकअप केलं तर चिंचवडला. तर कस्टमरनी तर बिल तर दाखवले 213 आणि यातले आपल्याला किती भेटले ते बघूयात. कॅश कलेक्ट. कस्टमरने 213 पे केलेत आणि आपल्याला भेटले 201. 11 रुपये GST आणि 1 रुपया डोनेशन. हे आहे ओला.
ठीक आहे, तर आता आपण चिंचवडमध्ये आलो तर आता नाश्ता करूया आणि मग पुढचं राईड पुढे बघूयात. पुढची ट्रिप लागली आपल्याला कालेवाडी टू शिवाजीनगर. तर बघूयात, कस्टमरला पिकअप करायला चाललो आहे. ड्रॉप केल्यावर किती अर्निंग होते किती काय बघूयात. मला इथं ड्रॉप केलं लोकेशनवर, जे आपण कालेवाडीने पिकअप केलं तर आपल्याला भेटले 200. आता हे आपण डन करूया, प्रॉपर किती भेटले ते समजेल. कॅश कलेक्ट. एकशे 40ची जवळची ट्रिप लागली आहे. तर चाललं आपण कस्टमरच्या लोकेशनवर पिकअप करायला. पिकअप करून बघूयात कस्टमर ड्रॉप केला आपल्याला किती भेटतं आणि किती किलोमीटरला. आता हिची एक छोटी ट्रिप होती 6 किलोमीटरची, म्हणजे 1 किलोमीटर पिकअप आणि 5 किलोमीटर ड्रॉप. 131 रुपये आपल्याला भेटलेत. आता ही कंप्लीट करूया आणि आता पुढची ट्रिप बघूया आपल्याला कितीची भेटते. आता तर आपला टाईम जास्त झाला आहे, तर आपण मोठी ट्रिप बघूया पडते की नाही पडती. मोठी ट्रिप उचलूया. आता आपण बोललो की आता आपण पुढची मोठी ट्रिप घेणार आहेत, तर आपल्याला आता मोठी ट्रिप पडली आहे. शुक्रवार पेठ ते पुनवले 355 समथिंग काहीतरी आहे. आता आपण चाललो आहे कस्टमरच्या लोकेशनवर कस्टमर पिक करायला. कस्टमरला पिक करूया, त्यानंतर मग ड्रॉप केल्यानंतर बघूयात की किती पैसे भेटतात, ते किती कमिशन कट होतं आहे. आपण इथली ट्रिप ड्रॉप केली आहे पुनवल्याची. रावेची आपल्याला 350 आली ती. 271 कस्टमरला दाखवलं पे करायला आणि बाकीचे आपल्याला वॉलेटमध्ये ॲड होतील आता. तर लास्ट ट्रिपचे आपल्याला घेतले 336 रुपये. आपण बोललो आता होता आपण लांब पिकअप घेतोय कवर करण्यासाठी. तर आता तिथं आपण ड्रॉप केला पुनवल्याला, तिथनं 4 किलोमीटर आपल्याला एक पिकअप आला आहे बुधवार पेठला ड्रॉपचा. तर 400 रुपये आपल्याला दाखवलेले. तर आता ड्रॉप केल्यानंतर कमिशन कट होऊन आपल्याला किती भेटते ते आपण बघू. वाटतं अजून एक ट्रिप झाल्यानंतर आपल्याला परत एकदा CNG भरावं लागेल आणि मग बघूया टोटल आपलं आजची इन्कम आणि CNG कॉस्ट काढून रात्री बघूया किती आपल्या हातात उरतं ते. एक आपल्याला कॉमन बजेट आपल्याला कळेल किंवा दिवसभर काम केलं तर आपल्या हातात एवढे वाचतात. त्या हिशोबाने आपण पुढचे टार्गेट ठरवूयात. बुधवारपेठवाली ट्रिप ड्रॉप केली आहे आणि आपल्याला 319 भेटलेत आणि पुढची ट्रिप पण लागली आपल्याला फटाकसे. आपण ती पिकअप करायला जाऊया आणि लास्ट ट्रिपचे आपल्याला या भेटले टोटल 389 रुपीज. आपल्याला लगेच पुढचा पिकअप आला आहे चिंचवडला ड्रॉप करायचा. आता हा ड्रॉप केल्यानंतर आपल्याला CNG भरावं लागेल. आपल्याला शेवटचे 2 कांडी बाकी आहेत. ती ट्रिप आपण चालू आहे पिकअप करायला. आता सिटीमध्ये आहे आपण. सिटीमध्ये एवढी ट्रॅफिक तर भेटतेच, म्हणून सिटीमध्ये यायचं तर 7च्या अगोदर, नाहीतर रात्री 10च्या नंतर. जर 7च्या 10मध्ये आला तुम्ही तर समजायचं आपल्याला बाहेर जायला अर्धा पाऊण तास तरी लागणार. कारण इकडल्या ट्रिप कधी कधी काय होतं, आपल्याला ट्रिप लागतं आपण पिकअप करायला जातो, पण कस्टमरला जास्त टाईम झाला कस्टमर कॅन्सल करून टाकतो. आता आपण मधल्यामध्ये अडकून राहतो. त्यामुळं आधी कधी पण इथं जर आतमध्ये असेल आपण ट्रॅफिकमध्ये कस्टमरला आधी फोन लावा, कन्फर्म करा, त्याला प्रॉपर टाईम सांगा आणि मग तर एका टाईम ट्रिप आपली पूर्ण होईल. मी चाललो आता कस्टमरच्या लोकेशनवर गेल्यानंतर कस्टमरला चिंचवडला आता ड्रॉप केला आपण आणि त्याची कॅश पेमेंट झाली 121 रुपये. पण त्यामधून प्रोमो कोड 50 आणि क्रेडिट बॅलन्स 57, तर असे मिळून टोटल आपल्याला 229 रुपये आलेत. चिंचवडला दिली त्यामुळे आता आपण डायरेक्ट म्हटलं तर घरी जाऊया, कारण परत आपल्या ट्रिप लागत आपल्या सिटी जावं लागेल आणि आता 7चा ऑफिस सुटण्याचा टाईम आहे. तर जास्त ट्रॅफिक भेटेल आपल्याला, परत यायला आपल्याला लेट होईल आणि आपल्याला यायला लेट झाला तर सकाळी उठायला लेट होईल. मग परत आपल्याला आपला टायमिंग ते पुढं पाठी होऊन जाईल. त्यामुळं आपण इथं स्टॉप करतो आज आणि उद्या लवकर स्टार्ट करूया. पण आजचा आपला ओला उबरचा फर्स्ट डे कंप्लीट झाला आहे. आता वाजले 6:30. आपण सकाळी निघलेलो 5:30 पर्यंत आणि आता मध्ये आपण लंच ब्रेक घेतला त्यामुळे जास्त टाईम लागला आपल्याला. तिथं 1-1.5 तास लागले, त्यामुळं तो थोडा टाईम वेस्ट गेला. ओव्हरऑल आजची इन्कम आपली टोटल उबरमध्ये आपण टोटल केले 15 ट्रिप. तुम्ही वर इमेजमध्ये पाहू शकता सगळे. टोटल ट्रिप केले 15 आणि इन्कम आहे 1485. आणि आपण ओलामध्ये बघू तर ओलामध्ये आपण केलेत टोटल अर्निंग
आता मित्रांनो ओलामध्ये आपण केलेत 1034 रुपये टोटल राईड झालेत आपले 4 आणि एक राईड फक्त आपण रॅपिडो केली आहे त्याचे आपल्याला भेटलेत 209 आणि ओव्हरऑल आपण आज काम केलं आहे तर जसं मी बोललो मित्रांनो तर ओव्हरऑल आज आपण काम केलं आहे 2727 रुपयाचं. तर आजचा दिवस आपल्या इथे गेला तर उद्यापासून आपण एक टार्गेट घेऊन डेली बेसिसवर आपण जे आहे ते आपला स्टार्ट करणार. फक्त हेच की आपल्याला टाईमपास नाही करायचा. टाईमपास नाही केला तर मित्रांनो आज एक आपल्याला मार्केटचा थोडाफार अंदाज आलेला आहे. तर आपण उद्या अजून प्रॉपर एक इन्फॉर्मेशन अजून घेऊन कुठं काम कसं केलं पाहिजे, कोणत्या एरियात गेलं पाहिजे, किती टायमिंगमध्ये गेलं पाहिजे, सकाळी घरातून किती वाजता निघलं पाहिजे आणि कधी आपण अशा काळात थांबलं पाहिजे, हे सगळं आपण एक आता एक्सपिरियन्स घेऊन ठरवूयात. त्यामुळं आपल्याला कसं प्रॉपर आपल्याला रेट चांगला भेटेल ओला उबरला आणि आपली इन्कम जास्त होऊ शकते. आपण बाकीचे कंटिन्यू करूया उद्याच्या दिवशी.